कधी कधी सगळे प्लॅन्स फेल झाले तरी खरी ट्रिप तेव्हाच सुरू होते. आमच्यासोबत यावेळेस काहीसं तसंच झालं. प्लॅन ए कॅन्सल, प्लॅन बी कॅन्सल, प्लॅन सी नाही, प्लॅन सी कॅन्सल करणं आम्हाला मान्यच नव्हतं. आणि म्हणूनच पहाटे 4:30ला उठून फ्रेश होऊन आम्ही निघालो किल्ले हडसर. व्हॉइस ओव्हर में संभाल लेंगे म्हणत कॅमेराला बाय केलं. 485 रुपयात लालपरीचं पोट फुल भरलं. पहाटेची वेळ असली तर नाशिक हायवेवर बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं. दिवाळीचा वीकेंड असल्यामुळे सगळेच आपापल्या गाड्या घेऊन गावी जात होते. 2 तास हायवेवर 50च्या स्पीडने क्रूज करत नारायणगाव क्रॉस करून फायनली एक ब्रेक घेतला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी आणि कृष्णा चाललोय हडसर किल्ल्याला. खरं तर मी, ओम, पंकज आणि कृष्णा आम्ही 4 जण देवकुंड धबधब्याला जाणार होतो. पण ओमने ऐन टायमाला धप्पा दिला, त्याच्यामुळं पंकजचं पण कॅन्सल झालं. आणि मी आणि कृष्णा आम्ही 2 जण जाणार होतो. ठरवलं होतं आपण आता जायचंच कुठंतरी. सिंहगड, राजगड करायचं होतं, पण तिकडं एवढं सकाळी जाता नसतं आलं. PMTने एसटीने जायचं म्हणलं खूप उशीर झाला असता. म्हणून गाडी काढली आपली लालपरी आणि चाललोय हडसर किल्ल्याला. सकाळी 4:45 वाजताच निघालो. 4 वाजता उठलो, पटकन आवरलं, 4:45 वाजता निघालो. आणि आता 2 तास झालं गाडी चालवतोय, त्याच्यामुळे एका जागेवर थांबलो होतो. तर थोड्या वेळ इथं झालंय आराम करून. थंडी आहे बऱ्यापैकी. आणि आता चाललोय पुढं हडसर किल्ल्याकडं. चला. अजून 1 तासभर जुन्नर गावातून गाडी चालवत हडसर पेठेची वाडी हे बेस विलेज गाठलं. ट्रेक सुरू करण्याआधी पोटात काहीतरी जाणं अनिवार्य होतं. त्या छोट्याशा गावातल्या बारीक सारीक गोष्टी पाहता पाहता आमचा ब्रेकफास्ट गरमागरम कांदे पोहे तयार झाले. मला ऑलरेडी मनात वाटतच होतं, एवढी मोठी सॅक घेऊन मी काही ट्रेकिंग करू शकणार नाही. म्हणून सॅक आणि टेंट खालीच एका घरात ठेवला आणि 8:30 वाजता ट्रेक सुरू केला. आता समोरच्या पांढऱ्या रेलिंग दिसत आहेत ना, तो अंदाजे ट्रेकचा मिड पॉइंट आहे. खाली जी विहीर दिसतीये त्या विहिरीच्या अलीकडच्या बांधापासून खालचा व्हिडिओ काढला होता. तेव्हा व्हिडिओमध्ये ही रेलिंग दिसत होती. आणि हे जे इथं निळी एक छत्री दिसते, या छत्रीपासून चढत आलोय. तसं तर खालपासूनच चालत आलोय. आणि फायनली या रेलिंग पाशी आलोय. इथपर्यंत येऊपर्यंतच किती 25-30 मिनिटं लागले आपल्याला. 8:24ला सुरू केला होता खालून, 8:54 झाले, बरोबर 30 मिनिटं लागली. अवघड नाही जास्त किल्ला. कृष्णा बरोबर फास्ट आला चढत. पण माझा जरा स्टॅमिना कमी झालाय. म्हणजे आधी मी किल्ले असं करत होतो, फास्ट चढत होतो सगळ्यात पुढं. आता दम लागतोय, पाठ दुखायला लागली, पाय दुखायला लागले. वय झालंय. 2026 मध्ये मी कमबॅक करणार आहे. कृष्णा मला 5-5 मिनिटाला मोटिवेशन देत होता आणि मी 5-5 मिनिटाला बसण्यासाठी जागा शोधत होतो. हा शेवटचा टप्पा आणि ही उभी चढण पाहूनच मी अर्धा मेलो. पण कृष्ण म्हणाला फक्त 5 मिनिटाचा ट्रेक आहे. मग काय,
सगळी होती नव्हती तेवढी शक्ती एकत्र केली आणि वर पोहोचलो. तेव्हा माझी परिस्थिती काही अशी होती. एवढा खालून चालत आलोय. किती वाजले? 9:06 लागले. पण एकदम खडी चढाई आहे. पायऱ्या आहेत ते तरी बरे. पायर नसतं तर अजून वाट लागली असते. खरं बंद. बॅग घेऊन नव्हतो आलो तरी पण एवढा थकलोय मी. बॅग घेऊन आलो असतो तर खालीच कुठेतरी आऊट झालो असतो. आहे का नाही? गेम ओव्हर. आता तरी जरा बरं वाटते. पाणी पिलं, थोड्या वेळ बसलो. थोडा वेळ त्याच ठिकाणी आराम केला आणि पुढे निघालो. पुढे होत्या पाताळात कोरलेल्या पायऱ्या. कृष्णा पुढे जात होता फास्ट आणि मी मागून हळूहळू येत होतो. काय माग हे आम्हाला दिसलेलं पाण्याचं पहिलं टाकं. अशी बरीच टाकी गडावर आहेत.
पाण्याचा टाका पाहून वापस येत होतो तेवढ्यात अचानक गवतात लपलेला ही गणपतीची प्राचीन मूर्ती दिसली. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर सगळ्यात आधी या 3 तोफा दृष्टीस पडल्या. भारी आहेत ना तोफा? तोफेपेक्षा एक खालचं त्याचे वाहन भारी दिसते. काय केली? Missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. पाण्याच्या टाक्याच्या जवळ जाताच काठावरील बेडकं टपाटप पाण्यात उड्या मारत. त्याचा एक मस्त स्लो मो शॉट मी घेतलाय. तो पुढे पाहू, पण तोपर्यंत यावर समाधान माना. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. Concrete warm under my bare feet. Crowds moving like a heartbeat. Skipping stones in city streams we find. गोल गोल
कोणत्या प्राण्याचं कोणतं हाड आहे आम्हाला काय माहित नाही, तज्ज्ञांनी सांगावं. व्हर्टिब्रल कॉलेज असं कृष्णा म्हणतोय. कृष्णाचा जरा अभ्यास आहे या गोष्टीतला. काय असे लोकांचे हाडे विडे हात घ्यायला कस तरी वाटते. लोकांचे नाहीत म्हणणे प्राण्याचे पण तरी बाई डेंजर आहे कार्यक्रम. कोणत्या प्राण्याने काय केलं असं सांग बरं जरा, तुझी थेरी काय ह्याच्या मागची? आता काय माहिती मेले नैसर्गिक मृत्यू झाला असेल का? नाही, आता इथला पार्ट तुटलेला आहे, म्हणजे ते तोडलेलं आहे. अजून तर काही दिसत नाही. मग काहीतरी असं ते वर काढलेलं हे ते असतं, तर मग खाल्लेलं कळत. आणि जर खाऊन टाकला सगळा सापळा एकत्र भेटला असं ना आपल्याला? नाही, तसं काही नाही. नाही का? खाऊन टाकलेलं इथं थोडं खाल्लं, पुढं नेऊन थोडं खाल्लं असं असतं. परत पक्षी बिक्षी खाते. समोर काय झाड आहे का? भाई सवात डेंजर सीन झालता. आम्ही इथून चालवतो वर तर खाली दिसले हाडांचे सापळे थोडेफार हाड. अचानक सोळकन गेला एक साप, कळलं पण नाही. लय जपून पाय ठेवायला लागणार आहे बाबा. ए हात बीत घालून नको कुठं पण. गवतात चालणारे खेकडे, जागोजागी पडलेली हाडं, आकाशात उडणारे पक्षी पाहत आम्ही गड फिरत होतो. आणि फिरता फिरता अशा एका पॉइंटवर आलो जो मला वाईड अँगल मध्ये कॅप्चर करायचा होता. पण कॅमेरा सेट करायला ट्रायपॉड तर नव्हता. मग जुगाड. एक निवडुंगाचं झाड होतं, त्यावर कॅमेरा कसा बसा सेट केला आणि मी निघालो. आम्ही दोघे त्या कड्यावर मस्त फोटो काढत होतो आणि माझा मोबाईलवर लक्ष पण नव्हतं. आणि इकडे माझा मोबाईल. जेव्हा लक्षात आलं की मोबाईल नाहीये तेव्हा एक वेगळीच भीती वाटली. पळत जाऊन त्या नॅचरल ट्रायपॉडच्या जागी गेलो आणि मोबाईल हातात घेतल्यावर माझे पहिले शब्द होते, थँक्स गॉड. हाय. दगडावर नाही पडला, गवतावर पडला. बरं झालं दगडावर नाही पडला. हे बघ, परत एकदा जाणकारांनी हे काय समोरचं ते सांगावं. आता आम्ही हडसर किल्ल्यावर आहे आणि हडसर नावाने समोर हे असं दिसते नाही दिसा. आता मला तरी काय कुठे पूर्व जे आत्ता कुठून सांगितलं तेच. मी ज्या स्लोमो शॉट बद्दल बोलत होतो ना, चला तो पाहूया.
मारुतीचं मंदिर, देवीचं मंदिर पाहून झाल्यावर आम्ही अर्धा तास गडावर फिरत होतो. शेवटी या शिवमंदिरात येऊन विश्रांती घेतली. सोबत आणलेले 2-2 बिस्किट पुढे संपवले आणि गड उतरायला सुरुवात केली. पुढचा प्लॅन होता लेण्याद्री. व्हिडिओ ऑलरेडी अर्धा तासाचा झालाय, म्हणून इथे थांबूया. लेण्याद्री, ओझर इन नेक्स्ट ब्लॉग. ओके, बाय.